या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला खूपच अस्वस्थ असते आणि अनामिका जे काही बोलली तो विचार करत असते. खरंच सोहमने अनामिकाला मारलं असेल का? काय झालं असेल? खरंच ती असं बोलते ते होत असेल का? आणि त्याच वेळेला सोहम येतो. सुवर्णा, सुवर्णा अशी आवाज देत असतो. पण सुवर्णा त्याला कुठेच दिसत नाही. त्याला कला दिसते. आणि काय झालं कलाबाईंनी, तू का इतकी अस्वस्थ आहेस असं तो विचारायला लागतो. त्यावरती कला आता म्हणते, सोहम मी तुला जर का काही विचारलं तर त्या प्रश्नांची तू उत्तर देशील का? यावरती मग आता सोहम म्हणतो, मला माहिती आहे तू अनामिकाच्या बद्दलच मला विचारणार आहेस ना. यावरती ती म्हणते, तू मला सांग ना, म्हणजे प्रश्न तो नाही आहे, मला वेगळं पर्सनल विचारायचं आहे. यावरती ती सांगते, तू अनामिकावरती किती वेळा आणि कसा हात उगारलास? यावरती सोहम म्हणतो, वहिनी अगं मी अनामिकावरती कधीच हात उगारला नाही. म्हणजे मागच्या वेळेला काय झालं माहिती आहे का, मी तिला काही बोलायला गेलो पण तिनेच माझा हात धरला, माझा हात उचलला, बाकी सगळे आल्यावरती तमाशा केला. हे सगळं तिनेच केलेलं आहे. आणि आता ती उलटा कांगावा करत आहे. घरातले सगळेजण आल्यावरती ती वेगळी वागते, ती एकटी असताना वेगळी वागते. यावरती आता अनामिकाबद्दल इकडे कलाला साधारण हिंट मिळत असते. तिला आधीपासून अनामिकाच्यापेक्षा सोहमवरती जास्त विश्वास असतो की सोहम असं काही करणार नाही आहे. पण तरीसुद्धा अनामिका काय बोलते हे तिला कळत नसतं. इकडे तोपर्यंत आता काजलला पाहायला आलेला मुलगा सांगत असतो, बघा हां, म्हणजे आमच्याकडे लग्नानंतर नाव बदलायची पद्धत आहे. मुलीला या सगळ्यामध्ये नाव बदलून घ्यावं लागेल, नाहीतर नंतर चालणार नाही आहे की नाव बदलायचं नाही, हे नाही वगैरे. आणि आमच्या घरात पै पाहुणे येतात, त्या पै पाहुण्यांचं सगळं काही करावं लागेल असं म्हणत काजलसमोर अनेक अटी ठेवल्या जात असतात. आणि संगीता सगळ्या अटी मान्य करत असते. काही काळजी करू नका, आमची मुलगी सगळं करेल. मग आता इकडे ती बाई विचारायला लागते, म्हणजे मुलाची आई विचारायला लागते, तुम्ही सांगा की तुमची मुलगी इतकी वयाने कमी आहे तरीसुद्धा तुम्ही आता तिला का बरं आमच्या इथे लग्न करून इतक्या मोठ्या वयाच्या मुलासोबत देताय? यावरती संगीता म्हणते, कसं आहे, थोडीशी संगीता आधी गडबडते पण नंतर संगीता सांगायला लागते, नाही तसं नाही आहे. आमचं कसं आहे माहिती आहे का, आम्हाला आमची मुलगी श्रीमंताच्या घरी पाठवायची आहे. आणि माझ्या 2 पहिल्या मोठ्या आईच्या बहिणी आहेत ना, त्या पण चांदेकरांच्या घरी आहेत. मला काही झालं ना तरी माझ्या मुलींना श्रीमंत स्थळ पाहिजे. आणि वयाचं काय हो, माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये सुद्धा 8 वर्षाचं अंतर आहे. आणि म्हणून काय संसार होत नाही का? असं काही नाही आहे. म्हणूनच मला श्रीमंत नवरा म्हणजे श्रीमंत जावई पाहिजे, म्हणून मी हे सगळं करतोय. यावरती ती म्हणते, ठीक आहे, मग आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. लवकरात लवकर काय निर्णय आहे तो आम्ही कळवून टाकू. असं म्हटल्यावरती तुमचं काय, मुलीचं तर आपण बघून घेऊ, पण तुम्हाला हे स्थळ पसंत आहे का? यावरती दिनकर आता थोडं वयाच्या याच्यामुळे हिचकीच करत असतो. पण त्याच वेळेला संगीता सांगते, नाही, आम्हाला हे स्थळ पूर्णपणे पसंत आहे, तुम्ही काही काळजीच करू नका. असं म्हणत संगीता आपला निर्णय ऑलरेडी सांगून टाकते. आणि आता संगीता हे सगळं बोलत असताना दिनकरला ते पटत नसतं. काजूशी बोलूया, काजूला विचारून घेऊया नक्की काय म्हणणं आहे ते, आता काजूला हे करून घेऊया. पण तरीसुद्धा संगीता मात्र आता या सगळ्यामध्ये काही लक्ष देत नाही आहे. आणि ती विचार करते की नाही, काही झालं तरीसुद्धा हे लग्न व्हायलाच पाहिजे. दिनकर थोडा चिडलाय. बरं, हे सगळं चालू असताना इकडे सोहम आता सांगत आहे, वहिनी ती खूप खोटं बोलते. मी या आधीसुद्धा काय नंतरसुद्धा काय तिच्यावरती कधीच हात उचललेला नाही आहे. ती फक्त खोटं आणि खोटंच बोलते. मला खरंच कळत नाही आहे ती तसं का करते आहे ते. पण मी तुला सांगतोय की मी याच्या आधीसुद्धा कधीही कुणावरती तरी हात उचलला आहे का? यावरती आता इकडे ती सांगते, पण तू मला सांग काय तुमच्यात प्रॉब्लेम काय आहे? त्यावरती तो म्हणतो, खरंच प्रॉब्लेम काय आहे मला आता कळतच नाही आहे. असं म्हटल्यावरती मग ती आता सांगायला लागते, विचार करायला लागते की नाही, सोहमना एक वेळ खोटं नाही, त्याला जर का नसेल उत्तर द्यायचं तर तो मला उत्तर देणार नाही, पण तो माझ्याशी खोटं बोलणार नाही आहे. पण मग अनामिका खोटं का बोलत असेल? यामागे कारण तरी काय असेल? मला हे कारण जाणून आता घ्यायलाच पाहिजे. असं म्हणत ती आता या सत्यापर्यंत जायचं ठरवते. आणि ती विचार करते, या घराण्याचा जो शाप आहे तोच याला कारणीभूत ठरला असेल का, किंवा या घराण्याच्या शापामुळे हे सगळं होते का? तिला अनेक प्रश्न पडलेले असतात. प्रश्नांची उत्तरं काही सापडत नसतात. इकडे संगीता सांगत असते, आमच्याकडून 100% होकार आहे. तुम्ही तुमचा जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर कळवा, म्हणजे कसं लवकरात लवकर लग्नाचा बार उडवून टाकू. यावरती ती मुलाची आई म्हणते, बघितलं ना, आता मी 4 चौघामध्ये जाऊन अशी मिरवणार आहे. मोठे शहाणे मला सांगत होते की तुमच्या मुलाला म्हणजे इतक्या कमी वयाची मुलगी भेटणार नाही, सून म्हणून तुम्हाला मिळणार नाही.
आता बघा त्यांना मी कशा पद्धतीने नाकावरती टिचून मी आता हे सगळं सांगते ते, असं म्हणत ती आता काही झालं तरीसुद्धा आपल्या मुलासाठी कमी वयाची मुलगी शोधतच असते तो, आणि काजल मात्र उदास असते. संगीता म्हणजे ते निघून गेल्यावरती दिनकर म्हणतो, संगे ऐक ना म्हणजे तू हे सगळं जे काही करतेस ना ते मला पटत नाही आहे. म्हणजे आपली पोरगी जरा बिनधास्त आहे आणि आता आपली मुलीला हे सगळं म्हणजे नाही झेपणार मला नाही वाटत. यावरती संगीता चिडते. बिनधास्तपणाचा जो काही नमुना होता ना तो पाहिलाय. यावेळेला मी कुणाचं काहीही ऐकणार नाही आहे. हे लग्न होणार म्हणजे होणार. हे जर का लग्न मोडलं ना तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही आहे, असं म्हणत संगीता खूप चिडलेली असते प्रेक्षकांनो. आणि फायनली तिने निर्णय देऊन टाकलेला असतो, हे लग्न होणार म्हणजे होणार. संगीताच्या या निर्णयाच्या पलीकडे आता कुणीही काहीही जायला तयार नसतं. दिनकर मात्र आता काहीच बोलत नसतो. बरं, हे सगळं झाल्यावरती इकडे आपल्याला सीन दाखवला जातो कॅफेमध्ये. राहुल आणि आता भेटायला आलेली आहे अनामिकाला राहुल म्हणजे अनामिका सांगत आहे की आज मला कलाने भेटायला बोलवलं होतं. यावरती तो म्हणतो, कळलं मला. ती म्हणते, तुला कसं काय कळलं? यावरती तो म्हणतो, अनामिका जरा तरी तू भान ठेवत जा, आपण काय करतोय ते. अनामिका म्हणते, काय झालं? त्यावरती तो सांगतो, अगं तुझ्या कॅफेमध्ये आलीस ना तिथे ऑलरेडी मी आणि आई बसलो होतो. ती म्हणते, अच्छा, म्हणजे म्हणूनच ती इकडे तिकडे बघत होती. आल्या माझ्या लक्षात आलं की इकडे तिकडे काहीतरी बघती आहे. म्हणूनच आता इकडे मी पाहत होते, पण तिचं लक्ष नाही गेलं, तिने नाही पाहिलं तुला, नाहीतर ती काहीतरी बोलली असती ना. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हो, पण मग ती काय म्हणत होती आणि तू काय तिला उत्तर दिलंस? यावरती ती सांगते, ती नेहमीचंच आपलं तिचं रडगाणं चालू होतं. म्हणजे नेहमीप्रमाणे ती आता सांगत होती मला की कशी घरी ये, कशी सगळे वाट बघतायत. यावरती तो म्हणतो, मग तू काय बोललीस? यावरती ती सांगते, काही नाही आहे, मी सुद्धा संधीचा फायदा असा घेतला ना की तिला सांगितलं की मला तो कसा आता मारतोय किंवा तो आता कसा पद्धतीने मला त्रास देतोय. माझ्या जाळ्यामध्ये आता ती अशी काही अडकले ना की तिला काही करायला आता चान्सच राहणार नाही आहे. तो म्हणतो, व्हेरी गुड, म्हणजे तुझी खेळी एकंदर चांगली चालली. इकडे आता कला चांदेकरकडे येते आणि चांदेकर, मला कोणती गोष्ट जास्त आवडत नाही. त्यावरती अद्वैत म्हणतो, तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवलेली तुला आवडत नाही. यावरती कला म्हणते, मग म्हणजे अनामिका आणि सोहमबद्दल का तू सत्य लपवलंस? यावरती तो म्हणतो, अगं खरे ऐक ना, तुला त्रास झाला म्हणून तुझ्यापासून हे सत्य मी लपवून ठेवलं, तुला त्रास होऊ नये म्हणून. यावरती ती म्हणते, काय चाललंय आपलं, ठरलंय काय आपलं की काहीही झालं तरीसुद्धा म्हणजे आपण एकमेकांच्या साठी आहोत आणि एकमेकांना आपण आता समजून घ्यायचं आहे. मग असं असताना तू का बरं मला हे सगळं सांगितलं नाहीस? यावरती तो म्हणतो, परत तोच विषय काढू नको. यावरती म्हणते, कसं काढू नको? प्रत्येक वेळेला या घरामध्ये आता काय होतंय ते मला सांगायलाच पाहिजेस, मला हे अजिबात आवडत नाही आहे. अद्वैत म्हणतो, तू जरा जास्त विचार करतेस, असं नाही वाटत का तुला? यावरती ती म्हणते, मी तुला म्हटलं ना, मला या सगळ्या गोष्टींचा खूपच त्रास होत आहे. मी तुला कित्येक वेळा सांगितले की माझ्यापासून काही सत्य लपवून ठेवू नको. असं म्हणत ती आता अद्वैतला बोलत असते. पण अद्वैत मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे कलाला समजवत असतो की का नाही सांगितलं, का तुझ्या बाबतीत हे लपवून ठेवलं. कलाला त्याचं कारण काही पटत नसतं. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे ती सांगते, याच्यापुढे जर का तू म्हणजे आपल्यामध्ये काही आता करण्याचा प्रयत्न केलास तर ना मी तुला एक गोष्ट सांगू का की जर का हे सगळं पुन्हा घडत राहिलं ना तर नक्कीच आपल्या नात्यामध्ये हे येईल, दुरावा येईल. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, असं नको बोलूस खरे. ती सांगते, मी तुला खरंच सांगते की तू जर का आता हे सगळं असंच करत राहिलास ना तर आपल्या नात्यामधला दुरावा मग त्याला कारणीभूत तू असशील. असं म्हटल्यावरती आता इकडे तो थोडासा गडबडतो आणि त्यानंतर मग आता विचार करायला लागतो. त्याच वेळेला तिकडे आता सुवर्णा येते आणि सुवर्णा सांगायला लागते की तुम्हाला बोलवलेलं आहे खाली आबांनी. यावरती ते सांगतो, हो येतोय ना. त्यावरती ती म्हणते, आणि आज लवकर झोपायला सांगितले, उद्या लवकर उठायचं आहे ना. अद्वैत म्हणतो, चिंता करू नको, तू आबांना सांग, आम्ही लवकरात लवकर आता इकडे येणार आहोत. असं म्हटल्यावरती आता इकडे सुवर्णा निघून जाते आणि तो वेळेला अद्वैत सांगत असतो, उद्या आपल्याला पाडव्याची तयारी करायची आहे ना. कला मनोमन चक्क लाजते. मग हे सगळं चालू असताना संगीता लाडू उडत असते. दिनकर तिकडे येतो. संगीता सांगायला लागते, ऐकाऊ
तुम्हाला जर का असं वाटतंय ना की म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ना की मी खूप मोठी तिच्यावरती अत्याचार करते, पण तुम्ही आईचं मनसुद्धा समजून घ्या. एका आईला काय वाटतं किंवा एक आई या सगळ्यामध्ये काय विचार करते हे सुद्धा जर का माझ्या पद्धतीने तुम्ही समजून घेतलंत ना तर तुम्हाला समजेल. दिनकर म्हणतो, आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला मी तुझी साथ दिली, काही झालं तरीसुद्धा तुला प्रत्येक वेळेला सपोर्ट केला, पण यावेळेला नाही. आणि तुझं असं आहे ना, तू कुणाचंच काही ऐकून घेत नाहीस. किती तुला काही म्हटलं तरीसुद्धा तुझं म्हणणं तू खरं करतेस, तुझ्या या निर्णयात मी सामील नाही आहे असं म्हणत दिनकर रागारागात तिकडून निघून जातो. कारण तो मुलाचं वय जे काही आहे ना त्या वयामध्ये मी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. माझ्या मुलीसाठी मी इतक्या वयाचा मोठा मुलगा नाही बघू शकत असं म्हणत दिनकरने खूपच आता मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि त्यामुळे संगीता थोडीशी गडबडते. इकडे तोपर्यंत कला आता ते चित्र बघत असते. त्या चित्रात काय दिलंय, कसं दिलंय हे पाहत असताना अद्वैत तिला सांगायला लागतो, अगं खरे सारखं 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 ते चित्र बघून काय होणार आहे. यावरती कला सांगते, चांदेकर अरे आई मला म्हणायची की पाढे सारखे सारखे बघितले डोळ्यासमोर राहिले की पाठ होतात. अद्वैत म्हणतो, हे काय पाढे आहेत का पाठ करायला. कला सांगते, नाही सतत जर का मी बघत राहिले ना तर त्यातले काहीतरी गोष्टी मला समजतील. यावरती अद्वैत म्हणतो, काय समजणार आहे तुला, तू काहीतरी नको बोलूस. यावरती ती सांगायला लागते, अरे चांदेकर काहीतरी नाही बोलत आहे, बघ ना म्हणजे इथे काय आहे, इथे आता काही गोष्टी दिसत आहेत, हे दोघं जण बसलेले आहेत. अद्वैत म्हणतो, हे दोघं आपण आहात का, हे दोन हात दिसत आहेत ते कोण आहे बरं, इकडे काय काय दिसतंय, शस्त्र अस्त्र दिसत आहेत असं ती म्हणत असताना अद्वैत म्हणतो, मला समजलं. यावरती कला म्हणते, काय समजलं मला पण सांग ना. यावरती तो म्हणतो, समजलं समजलं म्हणजे काय समजलं, ह्यात काय मला कळणार नाही हे समजलं. असं म्हटल्यावरती कला म्हणते, चांदेकर तुला तर प्रत्येक गोष्टीमध्ये आता इकडे हेच करायला लागतं, बस झालं तुझं. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मग काय खरे, सारखं सारखं विचार करत बसण्यापेक्षा कधीतरी गोष्टी आता आपण सोडून द्यायला शिकायच्या आणि चल लवकर आपल्याला झोपायचं आहे ना. आबांनी काय सांगितले, आराम कर. तू आराम केल्याशिवाय तुला बरं कसं वाटेल, जरा थोडाफार आराम केलास तरच तुला बरं वाटेल आणि तरच तू उद्या सकाळी फ्रेश होशील ना. उद्या सकाळी जर का आता तू फ्रेश नसशील तर सकाळचे हे सण कसा साजरा करशील. असं म्हणत तो आता कलाला घेतो, तिला बेडवरती झोपवतो, तिच्या अंगावरती टाकतो आणि चल चल कोणताही त्रास करून घेऊ नको असं म्हणायला लागतो. कला मात्र एकटक ते पाहत असते, काय क्लू भेटतोय का बघ. अद्वैत ऐकत नाही, तिला बेडवर झोपवतो आणि झोपी लावायला लावतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कला खाली येते, छानपैकी उठणं लावायची तयारी करत असते. सगळी तयारी होत असताना तिकडे आता आबा म्हणतात, जा कला बोलवून आणजा अद्वैतला. यावरती कला अद्वैतला बोलवायला निघते. अद्वैतला बोलवायला निघत असताना अद्वैत छानपैकी झोपी गेलेला असतो. त्याला पाहून कला आता खूपच खुश होते आणि त्याच्या इथे पाहतच बसते. आणि त्याच वेळेला अद्वैत उठतो, तो घाबरतो आणि काय काय चाललंय काय तुझं. ती म्हणते, दिवाळीच्या शुभेच्छा. अद्वैत घाबरतो, हे सगळं कोण करतं, कोण हे सगळं असं करतं असं म्हणत तो जरासा गडबडतो. त्यावरती कला सांग, कोण म्हणजे काय, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यावरती अभिनंदन केल्यावरती शुभेच्छा द्यायच्या असतात, हे काय घाबरायचं. तो म्हणतो, अगं उरावरती बसून शुभेच्छा कोण देतं. यावरती ती म्हणते, चल खाली आबांनी बोलवलंय लवकर चल. मग आता निघताना अद्वैत तिचा हात धरतो आणि खरे तुला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा. गोड कला हसू घेते आणि तिकडून खाली येते. खाली आल्यावरती अद्वैत आणि कला यांचं आता दिवाळीचं छानपैकी उठणं लावणं चालू असतं. हसत खेळत उठण्याचा प्रोग्राम होत असताना बाहेरून खळखळण्याचा आवाज येतो. अगं हळूहळू उठणं लाव की काय होळी आहे का होळी असं म्हणत सगळेजण ज्या वेळेला बाहेर येतात नैना आता राहुलला उठणं लावत असते. आबा चिडतात आणि राहुल तुला घरामध्ये यायला नाही सांगितलंय, तू का आलेला आहेस असं म्हणायला लागतात. आता इकडे राहुलची हिंमत बघा प्रेक्षकांनो की तो चांदेकरांच्या घरात आहे.